तर नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र राजेश शिंदोळे। तर आम्ही चाललोय साप रेस्क्यू करायला। कॉल आला होता, इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे बोलतो, त्याला आपण बघू, त्याला रेस्क्यू करू आणि जंगलामध्ये रिलीज करू। तर मित्रांनो, आम्ही चाललोय स्नेक रेस्क्यू करायला हलवली गावामध्ये। तर चला बघा कुठला साप आहे कुठला नाही, आपण त्याला रेस्क्यू करू आणि सुरक्षित जंगलात रिलीज करू। विनर तरी थोडे वाढ अकरा या पत्र्याच्या खाली इथून डोका काढलेला त्यांनी। हे बघ आतमध्ये पूर्ण पोकळ आहे तो, असा फिरतो इकडे तिकडे सगळीकडे। घेऊ दे इकडून, मग येतोय बाहेर तो दिसत आहे ना छान। आवाज नका करू आता। राम शिवण घेऊन येतो पाईप घे बारका पुढच्या दाराला घे पिशवी आणले ना। चालेल ना, चालेल चालेल। त्याला पण झाकण आता तरी त्याला ना काम भेट केला असता। मी बघितला तिकडून आहे का वाटा। तर मित्रांनो, आपण त्याला तिथून सुरक्षित रेस्क्यू केला आहे आणि आता इथं त्याला पर्यावरणामध्ये रिलीज करायला आलो। आणि हा आहे इंडियन स्पेक्टिकल कोब्रा। याच्यात न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं आणि जर हा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा चावला, याला मराठीमध्ये नाग म्हणतात आणि याला नाजा नाजा म्हणून पण ओळखलं जातं। जर चावला तर कुठल्याच गावठी औषधाच्या नादी लागू नका, भक्ताकडे जाऊ नका, सरळ आपल्या जवळपासच्या हॉस्पिटलला जा, तिथे तुम्हाला इलाज भेटेल। जर तुम्ही भक्ताकडे किंवा गावठी औषध करायला गेले तर तुम्ही तुमचा जीव गमावू शकता। तर तुम्हाला दाखवतो खोलून, त्याला इथे लगेच रिलीज करू। तर मित्रांनो बघा कसा तो ॲग्रेसिव्ह आहे आणि तो हुड काढूनच राहिलेला आहे। तर चला, कसा फणा काढून तो माझ्यावर अटॅक करण्यासाठी उभा राहिलेला आहे, बघू शकता। जर तुम्हाला हा साप चावला तर कधीच कुठल्या गावठी औषध घेऊ नका किंवा कुठल्या भक्ताकडे जाऊ नका, सरळ जवळपासच्या हॉस्पिटलला जा। कारण हा साप चावला आणि तुम्ही भक्ताकडे गेले तरी तुम्ही तुमचा जीव गमावू शकता। तर मित्रांनो, जास्त टाइम वेस्ट न करता आपण त्याला रिलीज केलेला आहे। वरती बघा जंगल पण आहे।